राजयोग शिबिराच्या माध्यमातून महिलांचं जीवन आनंदी बनेल, उपायुक्त विजयाताई यादव. पाटील हौद आणि ओम उद्यान मिरज इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन उपायुक्त विजयाताई यादव यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी सांगितलं, ओम उद्यानमध्ये शांती प्रसन्नतेची अनुभूती होती आहे. सर्व महिलांनी आणि नागरिकांनी राजयोग शिबिर करून जीवनात आनंद मिळवला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. जर महिला राजयोगच्या माध्यमातून मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर आपलं कुटुंब, समाज आणि देशाची प्रगती निश्चित होईल असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर नियंत्रण शाखा मिरजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सांगितलं, आज संपूर्ण देशात महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. यात आपल्याला मानसिकदृष्ट्या सकारात्मक बदल करायचा असेल तर राजयोग शिबिराशिवाय पर्याय नाही असं सांगितलं. तसंच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया पाटील यांनी महिलांना योग्य आहार, योगा, व्यायाम याचं महत्त्व सांगितलं. यावेळी सर्वच मान्यवरांनी महिलांचं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य याचं महत्त्व सांगितलं. यानंतर आध्यात्मिक योग उर्मिला बहनजी यांनी विनामूल्य राजयोग कोर्स बाबत माहिती सांगितली आणि सर्वांचा हा कोर्स घेतला. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उद्घाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई यादव, उपायुक्त मिरज, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस यंत्रणा विभाग मिरज, अंकुश कोळेकर, माजी नगरसेवक, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, डॉक्टर प्रिया पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रभाग क्रमांक 4 हे उपस्थित होते. कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. सर्व अतिथी यांचं स्वागत ईश्वरीय भेट देऊन करण्यात आलं. निवेदिता बहनजी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेची माहिती सांगितली. चित्रा दिदी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. युवराज मगदूम यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले. ब्रह्माकुमारीज मिरजच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर मिरज सेंटरच्या प्रमुख निवेदिता बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलं. यात बीपी, शुगर, जनरल तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी यांचा समावेश होता. मिरज शहरातील वेगवेगळ्या भागातून जवळपास 80हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला आणि भरपूर प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचं नियोजन निवेदिता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्मिला बहनजी, संतोषी दिदी, चित्रा दिदी पवार, लक्ष्मण लाटवडे, युवराज मगदूम, गौतम भाई यांनी केलं. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. आज 10 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर चालले. या आरोग्य शिबिरामध्ये विशेष महिलांची तपासणी केली गेली. त्याच्यामध्ये शुगर, बीपी, हिमोग्लोबिन आणि जनरल तपासणीसुद्धा केली गेली. महिलांचा सर्वांगीण स्वास्थ्याचा लाभ सगळ्या महिलांना मिळावा आणि सर्व महिलांनी सर्व आरोग्याचा फायदा घ्यावा. जसं आध्यात्मिक आरोग्य आहे, सामाजिक आरोग्य आहे, मानसिक आरोग्य आहे आणि शारीरिक आरोग्य आहे. या चारही प्रकारचं आरोग्य सांभाळून महिला ह्या कशा सुदृढ बनतील, सशक्त बनतील आणि आध्यात्मिक सशक्तीकरणाबरोबर शारीरिक सशक्तीकरणसुद्धा त्यांचं होईल यावरती जोर देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष आपल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त आदरणीय यादव मॅडमजी, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी गिड्डे सर आणि त्याचबरोबर आपले कोळेकर, अंकुश कोळेकर हे नगरसेवक, त्याचबरोबर डॉक्टर प्रिया मॅडम आणि डॉक्टर भारती जाधव मॅडम अशा यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालं या कार्यक्रमाचं. त्यांच्या टीमबरोबर आलेले डॉक्टर प्रिया मॅडमच्या टीमबरोबर आलेले सगळे आशा वर्कर यांनीसुद्धा या कार्यक्रमात खूप चांगला सहयोग दिला. सर्वांची आरोग्य तपासणी झाली. त्याचबरोबर ब्रह्माकुमारी विद्यालयातील सर्व भाऊ बहिणीसुद्धा उपस्थित होते. विशेष उर्मिला बेनजी, चित्रा बेनजी, संतोषी बेनजी, स्मिता बेनजी आणि सर्व बहिणींनीसुद्धा याच्यामध्ये आपला उत्साह दर्शवला आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन लाभ घेतला. तरी सर्वांचे आभारी आहोत. ओम शांती.